श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून सर्व दूर ख्याती असलेली श्री यल्लमा देवी यात्रा सध्या भक्तिभाव, श्रद्धा आणि परंपरेच्या अद्भुत संगमानं गजबजून गेली आहे। यात्रेतील आजचा दुसरा दिवस हा महानैवेद्याचा दिवस असून राज्यभरातून लाखो भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून दर्शन घेतलंय। आज मंगळवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी आणि स्वप्नील कोळी यांनी देवीस अभिषेक घालून विधिवत पूजा केली। देवीची खणा नारळानं ओटी भरून आरती करण्यात आली। यानंतर सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। आजचा दिवस हा पुरणपोळीचा नैवेद्याचा असल्यानं महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातून भाविक दुचाकी, चारचाकी, मोठ्या वाहनांसह तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसमधून यात्रास्थळी दाखल झाले। अनेक भाविकांनी तर यात्रास्थळीच 3 दगडी चुलींवर देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केल्याचं दृश्य पाहायला मिळाले। श्री यल्लमा देवीस नैवेद्य अर्पण करण्याचा मान श्रीमंत डफळे घराण्याच्या राजघराण्याला आहे। त्यानुसार आज दुपारी 12 वाजता ज्येष्ठ श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे डफळे, श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, श्रीमंत अमृताराजे डफळे, युवराज अनिरुद्धराजे व युवराज शिवांशराजे हे राजवाड्यातून मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य वाजत गाजत मंदिरात घेऊन आले। यानंतर देवीस मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। मंदिराचे पुजारी सुभाष कोळी यांनी डफळे राजघराण्यातील सर्व सदस्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला। आजही नैवेद्याचा दिवस असतानाच हजारो जोगती व भाविकांनी यल्लू आईचा उदो उदो करत प्रतिष्ठाननं तयार केलेल्या कृत्रिम कुंडात स्नान केले। ओल्या अंगानं मंदिर परिसरातील जोगतीनींकडून सर्वांगाला गंध लावून, कमरेला लिंबाचा डहाळा बांधून, तोंडात लिंबाची पानं धरून देवीच्या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून नवस फेडण्यात आले। यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकानं बॉम्ब शोध प्रशिक्षित श्वान फॅरेलसह मंदिर व परिसराची तपासणी केली। या पथकात पथक प्रमुख GPSI मारुती मोटे, संजय मुळे, हेड कॉन्स्टेबल भास्कर पाटील, पोलीस नाईक अनिल राजपूत आणि पोलीस कॉन्स्टेबल ज्योती चव्हाण यांचा समावेश होता। मात्र प्रशासनानं एक मार्ग येण्यासाठी आणि एक मार्ग जाण्यासाठी नियोजन केले असतानाही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी मोठमोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यामुळे यात्रेकरूंना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागले। जतची ही यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जत बिळूर रस्त्यावर मोठा जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे। तसेच कृषी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून यात्रेकरूंनी या प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केलंय। उद्या बुधवार हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे। पहाटे देवीची अभिषेक पूजा व आरतीनंतर पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघणार आहेत। मानाचे जग घेऊन जोगतीनी पालखीत सहभागी होतील। पालखी डफळे राजवाड्यावर जाऊन ओटी भरण्यात येईल। त्यानंतर 5 मानकऱ्यांच्या घरी माहेर करून पालखी पुन्हा यात्रास्थळी येईल। दुपारी पालखी किचा स्थळी पोहोचेल। धगधगत्या अग्निकुंडाभोवती 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीस बळी अर्पण केला जाईल। त्यानंतर पुजारी अग्निकुंडात प्रवेश करून बाहेर पडतील आणि किचाचा कार्यक्रम पार पडेल। यावेळी श्रीमंत शार्दूल राजे डफळे पुढील यात्रेचे प्रसिद्धीपत्रक वितरित करतील आणि यात्रेची सांगता होईल। यावेळी आम्ही प्रतिक्रिया घेतली ती यल्लमा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दूल राजे डफळे, देवीचे 5व्या पिढीचे पुजारी स्वप्नील सुभाष कोळी तसेच इलेक्ट्रॉनिक पाळणा करमणुकीचे व्यापारी तात्या जाधव यांची। यात्रेत येणाऱ्या महिला भाविकांचं संरक्षण करावे, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडून माध्यमातून व्यक्त केली आहे। श्रद्धा
परंपरा आणि भक्तिभावाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक जतमध्ये दाखल झाले असून उद्या यात्रेचा भव्य समारोप होणार आहे. जत येथून प्रतिनिधी BBM न्यूजसाठी ही सविस्तर बातमी. ಹಿಡ್ರಿಲ್ಲ ಅದು ಹಿಡ್ರಿ ಕೈಯನ್ನು ಗೊಬ್ಬರ ಹಿಡ್ರಿ.
बाण हाकून पाटील निवड भरलं परशुराम
चला हे बचत कर चला ये पुढे एवढा उशीर असतं का 10 मिनिटं पुढे या तिथलं देव बसवू नका पुढे या आता वरच फेका जरा चला सावकाश चला चला सावकाश सावकाश Yes, हो चला पुढे चला माऊली सरळ जाऊ दे इकडे करते तरी इकडे जाऊ दे त्या ह्याच्यावर गिरे म्हणजे हालत नाही स्टँडला लागले गर्दी येत नाही नको गर्दी येत नाही गर्दी दाखवत गाडा बाजूला घ्या असं मध्ये घेऊन गिऱ्हाईक थांबल्या नाही गिऱ्हाईक की पाणी मध्ये विकायची धंदा नाही त्याला घ्या गाडा रस्ता खुला करा मामा कडून लावा गाडी हो मामा गाडी कडून लावा कडून लावा असं म्हटलं बरं का बरं
आज नैवेद्याचा दिवस आहे. आज राजघराण्याचा आता नैवेद्य दाखवला गेला आणि आज प्रचंड भाविक देवीचा भीमा मंडले गिरडी त्याच्या घरात एक लहान मुलगा इथं सापडलेला आहे. मंदिराजवळ या. आजचा पहिला म्हणून आज राजघराण्याचा पहिला नैवेद्याचा मान असतो आणि नंतर उद्याचा किचाचा कार्यक्रम असतो. आज रात्री एक देवीची पूजा होती आणि त्याच्यावरून किचाचं एक उद्या दुपारी कधी कीच पडणार त्याचं एक निश्चित वेळ जाहीर केली जाते आणि उद्या पालखी राजगडावरून जर पालखी व पुजारी सर्व राजगडावर येतात व त्याचा मान सन्मान करून मग किचाचा कार्यक्रम पार होतो. आज तर खूप गर्दी झाली असेल. सर्व भक्त आज येतील आणि देवीचं दर्शन करतील. आपण पण यावर याच्यावर आपल्याला आवाहन करतो. नमस्कार, मी श्री अल्लामदेवी मंदिराचा पुजारी स्वप्नील सुभाष पुजारी आणि इथं गेलो 300 वर्ष इथं यात्रा भरत आली आहे आणि इथून तेव्हापासून आम्ही इथं मंदिराची सेवा करत आलो आहे आणि आमची वडिलांची इथं चौथी पिढी आहे. आमच्या आजोबांपासून सेवा करत आलो आहे इथं. आणि आज कालच्यापासून मंदिराची यात्रा चालू झाली आहे. काल बंद होतं, आज नैवेद्य, उद्या खीच आहे. आज नैवेद्याच्या दिवशी भरपूर गर्दी, लाखो भाविकांची गर्दी झालेली आहे. निवेद्य दाखवले जाते आणि उद्या आहे ते खिच्चाचा दिवस आणि इथून उद्या पण भरपूर गर्दी होते. सकाळी आणि उद्या सकाळी इथं देवीची जे पालखी आणि पुजारी ते सकाळी जग घेऊन मंदिरापासून ते कपडे सरकारच्या मानाचे गाव असते मान आणि परत मंदिराकडे येते. मंदिरातून सगळे गावातलं म्हणून इथं मंदिरात परत येते आणि मंदिरात इथं आले की जे मान आरती देऊन ते मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून सगळ्या जगपालखीला फेरी घालून परत जे किल्ल्याचं आरती ते सगळे होऊन परत मंदिरात आरती होऊन परत पुजारी किल्ल्याकडे आणि त्यानंतर किल्ल्याचे 5 प्रदक्षिणा होऊन पुजारी किल्ल्याचं करतात. केल्यानंतर यात्रा त्या आणि मंदिर परत मंदिर असं आठवडाभर यात्रा भरते आणि मोठ्या प्रमाणात इथं यात्रा भरते. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, केरळ या राज्यातून लोक भरपूर येतात. आपण पण सर्वजण आणि आपण पण सर्वजण देवीचा सर्व पाठीशी आहे. यात्रेचा आनंद घ्या. त्या वतीने परत
यल्लामादेवी यात्रा दल प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या भाविकांना जो गेल्या वेळेस झालेला त्रास आहे तो त्रास प्रशासनाने न करता प्रशासनाने थोडीफार दखल द्यावी. त्याप्रमाणे पाळणेवाले व्यापारी हॉटेलवाले जे काय असतील त्यांनी लोकांना सहकार्य करून लोकांनी बी त्यांना यात्रेकरूंनी सहकार्य द्यावे. श्री अल्लामा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पालकांचे स्वागत या वेळेला प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पालकांचे स्वागत या वेळेला देणगिरीचे त्याने पोलीस प्रशासनाला विनंती आहे की व्यापाऱ्यांना महिलांना व मुलींना जो त्रास होतो पाळण्याजवळ आणि जो गावातल्या गावगुंडांचा पुरत्या मुलांचा जो त्रास आहे तो त्रास आला नाही पाहिजे हे पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. सुरक्षा मिळाली पाहिजे त्यांना यात्रेकरूंना. धन्यवाद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.